श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या स्वामी भक्तांनो, 17 ऑगस्टचा दिवस तुमच्यासाठी वरून शांत दिसेल, पण या शांत दिवसामध्ये काही असे क्षण लपलेले असतील जे तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडे, तुमच्या निर्णयांकडे आणि स्वतःच्या भविष्यातील दिशेकडे नव्याने पाहायला भाग पाडू शकतात. कारण काही वेळा धोका मोठ्या आवाजात येत नाही, तो एखाद्या छोट्या दुर्लक्षामध्ये लपलेला असतो. काही वेळा संधी दार ठोठावत नाही, ती अगदी साध्या प्रसंगाच्या रूपाने तुमच्यासमोर येते. आणि काही वेळा ज्याला आपण अडथळा समजतो तोच पुढे जाण्यासाठी मिळालेला इशारा ठरतो. म्हणून आजचे संकेत फक्त ऐकू नका, तुमच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे याच्याशी जोडून समजून घ्या. जर तुमची श्री स्वामी समर्थांवरती श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग सुरुवात करूया. संकेत क्रमांक 1. घरातील एखादी जुनी वस्तू किंवा जागा महत्त्वाची आठवण जागवेल. 17 ऑगस्टला तुमचं लक्ष एखाद्या जुन्या वस्तूकडे जाऊ शकतं. एखादा जुना फोटो, कागदपत्र, पुस्तक, घरातील एखादी वस्तू किंवा अनेक दिवस न उघडलेली एखादी पेटी. पहिल्या नजरेत ही अगदी साधी गोष्ट वाटेल, पण तिच्याशी जोडलेली एखादी आठवण अचानक मनात येऊ शकते आणि त्या आठवणीमुळे तुम्हाला जाणवेल की गेल्या काही वर्षात तुम्ही किती बदलला आहात. कधी काळी ज्याला खूप मोठी समस्या समजत होतात, आज त्याच गोष्टीकडे तुम्ही वेगळ्या नजरेने पाहत असाल. हा प्रसंग तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारू शकतो. मी अजूनही जुन्या विचारांमध्ये अडकून आहे का? जर उत्तर हो असेल तर स्वतःला बदलण्याची ही योग्य वेळ आहे. भूतकाळाचा आदर करा, पण त्याला वर्तमानाचा मालक बनवू नका. संकेत क्रमांक 2. घरातील जबाबदारी अचानक तुमच्यावर येऊ शकते. 17 ऑगस्टला घरातील एखाद्या कामाची जबाबदारी अचानक तुमच्यावर येऊ शकते, ज्याची अपेक्षा केली नव्हती, ज्याचं नियोजन केलं नव्हतं. अगदी शेवटच्या क्षणी एखादी गोष्ट तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. पहिल्या क्षणी तुम्हाला वाटेल सगळं माझ्यावरच का, पण रागाने प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घ्या. घरातील जबाबदाऱ्या कधीकधी आपल्याला आपल्या कुटुंबातील भूमिका अधिक स्पष्ट करून देतात. तुमच्यावर खरोखर अन्याय होत असेल तर शांतपणे बोलणं योग्य, पण प्रत्येक जबाबदारीला ओझं समजणंही योग्य नाही. आज तुम्हाला कुठे मदत करायची आणि कुठे मर्यादा आखायची याचा समतोल साधावा लागेल. संकेत क्रमांक 3. एखाद्या व्यक्तीची खरी वृत्ती छोट्या प्रसंगातून दिसेल. हा संकेत थोडा वेगळा आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीची खरी वृत्ती मोठ्या प्रसंगातून नाही तर अगदी छोट्या घटनेतून जाणवू शकते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या छोट्या मदतीची अपेक्षा कराल, कोणीतरी लगेच मदतीला येईल, तर दुसरी व्यक्ती कारण सांगून दूर जाईल. यातून कोण चांगला आणि कोण वाईट असा निर्णय लगेच घेऊ नका. पण एक गोष्ट नक्की पहा, अडचणीच्या वेळी कोणाची वागणूक बदलते. कारण सुखाच्या काळात अनेक लोक जवळ असतात, पण छोट्या अडचणीमध्ये कोण किती प्रामाणिक आहे हे जास्त स्पष्ट दिसतं. 17 ऑगस्टला तुम्हाला एखाद्या नात्याबद्दल नवीन निरीक्षण मिळू शकतं. त्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. फक्त लक्षात ठेवा, कधीकधी वेळ स्वतःच लोकांची ओळख करून देते. संकेत क्रमांक 4. एखादी कागदपत्रे किंवा महत्त्वाची माहिती पुन्हा तपासण्याची वेळ. आजचा हा संकेत विशेष सावधगिरीचा आहे. एखादा फॉर्म, कागदपत्र, प्रवासाशी संबंधित माहिती, शाळा, कॉलेज किंवा कामाशी संबंधित तपशील किंवा एखाद्या महत्त्वाच्या प्रक्रियेची तारीख, यापैकी काहीतरी पुन्हा तपासण्याची गरज पडू शकते. मला सगळं माहीत आहे असं गृहीत धरू नका. एक छोटी चूक पुढे अनावश्यक त्रास देऊ शकते. म्हणून महत्त्वाची माहिती दोनदा तपासा. नाव योग्य आहे का, तारीख योग्य आहे का, वेळ योग्य आहे का, आवश्यक कागदपत्र पूर्ण आहेत का. ही साधी तपासणी भविष्यातील अनेक गैरसोयी टाळू शकते. संकेत क्रमांक 5. तुमच्याबद्दल बोललेली एखादी गोष्ट कानावर येऊ शकते. 17 ऑगस्टला काही वृषभ राशींच्या व्यक्तींना स्वतःबद्दल कुणीतरी काही बोलल्याचं समजू शकतं. कदाचित प्रशंसा असेल, कदाचित टीका किंवा कदाचित अर्धवट माहिती. आणि जर ती गोष्ट नकारात्मक असेल तर तुमचा पहिला विचार असेल, त्याने माझ्याबद्दल असं का सांगितलं. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट करा. अफवा ऐकून लगेच समोरच्या व्यक्तीला जाब विचारू नका. माहिती कुठून आली ते समजून घ्या. काय खरं आहे ते तपासा. कारण अनेक नाती एका चुकीच्या ऐकीव माहितीमुळे खराब होतात. तुमच्याबद्दल कोणी काही बोललं असेल तर प्रत्येक शब्दाला उत्तर देणं आवश्यक नाही. काही गोष्टींना तुमची शांतता हेच सर्वात मजबूत उत्तर असतं. संकेत क्रमांक 6. अचानक प्रवास किंवा ठिकाण बदलण्याचा विचार. 17 ऑगस्टला एखाद्या छोट्या प्रवासाची किंवा ठिकाण बदलण्याची गरज निर्माण होऊ शकते. कदाचित आधी ठरवलेलं नसेल, एखादं काम पूर्ण करण्यासाठी जावं लागेल, कुणाला भेटण्यासाठी जावं लागेल किंवा काही दिवसांपासून मनात असलेलं ठिकाण पुन्हा चर्चेत येईल. जर प्रवास करणार असाल तर घाई नको.
आवश्यक वस्तू तपासा, वेळेचं नियोजन करा, प्रवासाची माहिती आधी तपासा आणि शक्य असल्यास तुमच्या कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला तुमच्या योजनेची माहिती द्या. लहान तयारी मोठा त्रास वाचवू शकते. संकेत क्रमांक 7. एखाद्या व्यक्तीला दिलेला शब्द पाळण्याची वेळ. वृषभ राशींच्या व्यक्तींच्या स्वभावात स्थिरता असते. एकदा शब्द दिला की तो पाळण्याची इच्छा असते. 17 ऑगस्टला पूर्वी दिलेलं एखादं वचन तुमच्यासमोर येऊ शकतं. कदाचित तुम्ही विसरलेले असाल, पण समोरची व्यक्ती विसरलेली नसेल. म्हणून आज स्वतःला तपासा. मी कुणाला काही करण्याचं आश्वासन दिलं होतं का? जर ते शक्य असेल तर पूर्ण करा आणि शक्य नसेल तर स्पष्टपणे सांगा. खोटं आश्वासन देण्यापेक्षा प्रामाणिकपणे परिस्थिती सांगणं चांगलं. कारण विश्वास तयार व्हायला वेळ लागतो, पण तो तुटायला एक खोटं कारणही पुरू शकतं. संकेत क्रमांक 8. तुमच्या मेहनतीचा परिणाम उशिरा दिसेल, पण निराश होऊ नका. हा करिअर संकेत वैयक्तिक ध्येयाशी संबंधित आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करत आहात, पण परिणाम अपेक्षेइतका वेगाने दिसत नाही. मग मनात प्रश्न येतो, मी एवढं करूनही काही बदलत का नाही? याच ठिकाणी अनेक लोक थांबतात, पण तुमच्यासाठी संदेश वेगळा आहे. परिणाम उशिरा मिळतोय म्हणजे मेहनत वाया गेली असं नाही. काही गोष्टींचा पाया आधी तयार होतो, परिणाम नंतर दिसतो. म्हणून 17 ऑगस्टला स्वतःच्या प्रगतीची तुलना इतरांशी करू नका. तुम्ही काल कुठे होतात आणि आज कुठे आहात ते पहा. तुमची खरी स्पर्धा तुमच्या कालच्या रूपाशी आहे. संकेत क्रमांक 9. एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करा. आजचा हा संकेत छोटा वाटेल, पण खर्चाच्या बाबतीत उपयोगी आहे. एखादी वस्तू पाहून तुम्हाला लगेच ती घ्यावीशी वाटू शकते, विशेषतः एखादी ऑफर किंवा आकर्षक जाहिरात पाहिल्यावर. पण स्वतःला विचारा, मला हे खरंच आवश्यक आहे का? जर उत्तर नाही असेल तर थोडा वेळ थांबा. गरज आणि इच्छा यामधला फरक समजून घेणं आर्थिक शिस्तीवर महत्त्वाचं आहे. लहान लहान अनावश्यक खर्च एकत्र झाले की महिन्याच्या शेवटी त्याचा परिणाम जाणवतो. म्हणून आजचा दिवस खर्च करण्यापेक्षा नियोजन करण्यासाठी चांगला आहे. संकेत क्रमांक 10. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती मनातील गोष्ट सांगू शकते. काही वेळा घरातले लोक आपल्यासमोर असतात, पण त्यांचं मन आपल्याला समजत नाही. 17 ऑगस्टला घरातील एखादी व्यक्ती अचानक एखादी चिंता इच्छा किंवा मनातील गोष्ट तुमच्यासमोर मांडू शकते. त्यावेळी लगेच उपाय सांगण्याची घाई करू नका. पहिल्यांदा ऐका, कारण प्रत्येक समस्येला लगेच उत्तर लागत नाही. काही वेळा माणसाला फक्त कोणीतरी आपलं म्हणणं शांतपणे ऐकावंसं वाटतं. तुम्ही त्या व्यक्तीला तो वेळ दिलात तर घरातील भावनिक अंतर कमी होऊ शकतं. संकेत क्रमांक 11. एक संधी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या रूपात येऊ शकते. काही वृषभ राशींच्या व्यक्ती एखाद्या संधीची वाट पाहत असतील, पण तुमच्या मनात त्या संधीची एक ठरलेली कल्पना आहे. उदाहरणार्थ, मला हीच नोकरी हवी, मला हाच प्रोजेक्ट हवा, मला ह्याच व्यक्तीसोबत काम करायचं आहे. पण संधी कदाचित वेगळ्या मार्गाने समोर येईल. सुरुवातीला ती छोटी वाटेल, पण तिच्या पुढे जाण्याची शक्यता असू शकते. म्हणून फक्त बाह्य स्वरूप पाहून एखाद्याची गोष्ट नाकारू नका. तिची वास्तविक क्षमता समजावून घ्या. तरीही कोणताही मोठा निर्णय घेताना प्रत्यक्ष माहिती, अटी आणि तुमच्या परिस्थितीचा विचार करा. राशी भविष्य हे निर्णयाचं एकमेव आधार नसावा. संकेत क्रमांक 12. स्वतःबद्दल घेतलेला एक निर्णय पुढचा काळ बदलू शकतो. आता शेवटचा आणि सर्वात वैयक्तिक संकेत. 17 ऑगस्टला तुम्हाला स्वतःबद्दल एखादा निर्णय घ्यावासा वाटू लागेल. एखादी वाईट सवय कमी करण्याचा, वेळेचा चांगला उपयोग करण्याचा, एखादं कौशल्य शिकण्याचा, कुणापासून तरी निरोगी अंतर ठेवण्याचा किंवा स्वतःच्या भविष्यासाठी नवीन दिशा ठरवण्याचा. हा निर्णय बाहेरून छोटा दिसेल, पण जर तो सातत्याने पाळला तर त्याचा परिणाम मोठा होऊ शकतो. म्हणून स्वतःला मोठमोठे आश्वासने देऊ नका. फक्त एक ठोस निर्णय घ्या. उद्यापासून असं म्हणण्यापेक्षा शक्य असेल तर आजच छोटं पाऊल उचला. कारण बदलाची सुरुवात नेहमी मोठ्या आवाजात होत नाही, कधी ती मनातल्या एका शांत निर्णयानेही होते. 17 ऑगस्टची विशेष सावधगिरी. वृषभ राशींच्या व्यक्तींनी आज विशेषतः या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. महत्त्वाची कागदपत्रे दोनदा तपासा. ऐकीव माहितीवरून कोणावरही आरोप करू नका. अचानक खर्च करण्याआधी गरज तपासा. प्रवास असल्यास आधी नियोजन करा. कुणाला दिलेले आश्वासन शक्य असल्यास पूर्ण करा. कामात परिणाम उशिरा मिळाला म्हणून प्रयत्न थांबवू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, एखाद्या क्षणाच्या भावनेवर संपूर्ण दिवसाचा निर्णय आधारित करू नका. 17 ऑगस्टचे 3 विशेष उपाय. सकाळी शांतपणे काही मिनिटे श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा आणि मनात एक संकल्प करा, आज मी घाईपेक्षा विवेकाला महत्त्व देईन.
उपाय क्रमांक 2. संध्याकाळी घरातल्या एखाद्या मोठ्या व्यक्तीचा आशीर्वाद घ्या. त्याच्याशी 2 प्रेमाचे शब्द बोला. घरातील सकारात्मक वातावरण मनाला स्थिरता देऊ शकते. उपाय क्रमांक 3. तुमच्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा आवश्यक वस्तूंची मदत करा. ही कृती प्रसिद्धीसाठी नव्हे, तर मनातील कृतज्ञता आणि माणुसकी जपण्यासाठी करा. आजचा अंतिम संदेश आहे, वृषभ राशी, 17 ऑगस्ट तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर अधिक सजग बनवण्यासाठी आहे. काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतील, काही गोष्टींमध्ये थोडा वेळ लागेल, काही लोकांची खरी वृत्ती समोर येईल आणि काही जुने विषय पुन्हा आठवतील आणि कदाचित एखादी छोटी संधी तुम्हाला नव्या दिशेचा विचार करायला लावेल. पण हे सगळ्यात तुमची सर्वात मोठी ताकद आहे, स्थिर राहण्याची क्षमता. तुम्ही घाई केली नाही तर अनेक परिस्थिती स्वतः स्पष्ट होतील. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, मी अफवांवर विश्वास ठेवणार नाही, मी घाईत निर्णय घेणार नाही, मी माझ्या मेहनतीला कमी लेखणार नाही आणि माझ्या आयुष्याची दिशा फक्त दुसऱ्यांच्या मतावर ठरवणार नाही. तुमच्या मनात श्रद्धा असेल तर शेवटी लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात विवेक, संयम, सकारात्मकता आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देवोत. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.